नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत तुम्हाला एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजेच NHM तर्फे ही नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या जाहिरातीमध्ये वेगवेगळी पदे विद्यार्थी मित्रांनो भरून घेतली जाणार आहेत. तर फक्त आपण आज जो हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये फक्त ANM किंवा JNM विद्यार्थ्यांसाठी जे पोस्ट इथे असणार आहे, त्या पदाबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे पाहून घेणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन असेल तर आत्ताच तुम्हाला सर्वांना सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. तर चला वेळ न वाया घालवता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा, सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत ही पदभरती करून घेतली जात आहे. म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM तर्फे तुमची पदभरती असणार आहे. दिनांक 20/10/2025 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि ही जी भरती आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्हाला ती पदभरती करून घेतली जात आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळी पदे आहेत बघा. वैद्यकीय अधिकारी, PG आयुषसाठी आहे, MBBS वैद्यकीय अधिकारी, सुपर स्पेशालिस्ट अतिविशेषज्ञासाठी, स्पेशालिस्टसाठी पदे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट अशा प्रकारची तुम्हाला इथे पदे, विविध पदे इथे या जाहिरातीमध्ये असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यामधील जे पद आहे आपण फक्त इथे बघून घेणार आहोत. जे आपल्या महत्वाचं आहे, आरोग्य सेविका 17व्या क्रमांकाचं पद बघा तुम्ही इथे PDF मध्ये. आरोग्य सेविका हे पद आहे आणि या पदासाठी बघा तुम्हाला इथे ज्या जागा वगैरे आहेत त्या किती असणार आहेत, तर पगार वगैरे किती असणार आहे, तर सर्व आता आपल्याला इथे पाहून घ्यायचे आहे. तर बघा, आरोग्य सेविका हे जे पद आहे, या पदासाठी तुम्हाला कमीत कमी शैक्षणिक अर्हता जे लागणार आहे, ANM तुम्हाला इथे पास आउट लागणार आहे. आणि त्यासोबत तुम्हाला 18 महिन्यांचा कोर्स उत्तीर्ण नूतनीकरण अनिवार्य असणार आहे. म्हणजे हा ANM चा जो कोर्स आहे तुम्हाला 18 वर्षाचा कंप्लीट लागणार आहे. त्यासोबत तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे. आणि 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे. हे कंपल्सरी इथे सांगितलेलं आहे. तर त्याच्यानंतर बघा पदे किती असणार आहेत. तर अनुसूचित जातीसाठी एक पद आहे, विजा अ साठी एक आहे, ब साठी एक आहे आणि 700 माप्रसाठी एक पद इथं रिक्त ठेवण्यात आलेलं आहे. आता एकूण पगार जो आहे या पदासाठी तुम्हाला 18,000 रुपये एवढे दर महिन्याला पगार ANM या पदासाठी ते दिलं जाणार आहे. ही होती थोडक्यात अशी या पदाबद्दलची थोडक्यात माहिती. त्याच्यानंतर बघा तुम्हाला ते खाली काही महत्त्वाच्या अटी व शर्ती दिल्या आहेत, त्या पण तुम्हाला ते समजून घ्यायच्या आहेत. तर बघा, अर्ज करण्यासाठी तुम्हाला शेवटची ती तारीख असणार आहे 4/11/2025 म्हणजे 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्हाला ते अर्ज करता येणार आहे. सकाळी 10:30 वाजेपासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस बघून तुम्हाला ते हा अर्ज इथे करायचा आहे. आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला पत्ता जो असणार आहे बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग मुक्काम पोस्ट आरोस तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करून तुम्हाला अर्ज इथे सादर करायचा आहे. तर हा पत्ता तुम्हाला इथे असणार आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथे अजून काही परीक्षेसाठी फीस पण इथे लागणार आहे. तर ती फीस असणार आहे सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये इतकी शुल्क आकारण्यात येत आहे. आता ही शुल्क जी आहे ही डिमांड ड्राफ्ट स्वरूपात असणार आहे. तर तुम्हाला हा जो डिमांड ड्राफ्ट आहे, DD त्याला आपण DD असं म्हणतो, तो तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने फोनपे किंवा GPay, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग स्वीकारण्यात येणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे. संबंधित शुल्क स्टेट बँक ऑफ इंडिया सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने तुम्हाला काढून घ्यायचा आहे. आणि याचा जो खाते क्रमांक आहे तो इथे यांनी मेन्शन केलेला आहे. हा जो पेमेंट आहे तुम्हाला या नंबरवरती करायची आहे. तर या नंबरवरती तुम्हाला परीक्षा शुल्क पेमेंट करावी लागणार आहे. आणि हा जो दिलेला आहे इंग्लिशमध्ये कॅपिटल वर्ड्स, तर हा डिमांड ड्राफ्टवर तुम्हाला हा महिना इथे भरावा लागणार आहे. व्यवस्थितपणे भरायचा विद्यार्थी मित्रांनो, याला चुकायचं नाही. जर हा याच्यामध्ये चुकीचं आहे तर तुमचा फॉर्म पण स्वीकारला जाणार नाही, तुमचे पैसे पण तिकडेच जातील, वापस पण मिळणार नाही. तर या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे इथे हे करून घ्यायचे आहेत, भरून घ्यायचे आहेत. संबंधित परीक्षा शुल्क केल्याचा UTR किंवा UPI ट्रान्झॅक्शन नंबर त्याला आपण म्हणतो, तो अर्जामध्ये तुम्हाला स्पष्ट नमूद करायचा आहे. फोनपे मधून जर तुम्ही पेमेंट केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला
हिस्ट्रीमध्ये फोनपेच्या UTR किंवा UTI नंबर भेटेल 12 अक्षरांचा असतो. तो तुम्हाला त्या अर्जामध्ये व्यवस्थितपणे नमूद करायचा आहे. आणि बाकीचे जे आपण बद्दलची सर्व माहिती जी असणार आहे, तर तुम्हाला सिंधुदुर्ग.निक.इन या वेबसाईटवरती सर्व माहिती तुम्हाला ते वेळोवेळी त्याच्यामध्ये मेरिट लिस्ट लागेल, सिलेक्शन यादी असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे. बाकीच्या बघू शकता तुम्ही तुमचं आता फायनल इयरमध्ये तुम्हाला म्हणजे NM साठी CGPA होता की SGPA होता या सर्व गोष्टी तुम्हाला ते भरून घ्यायच्या आहे. बाकीच्या सर्व पदांसाठी जे असेल ते टक्केवारी होती की CGPA होता या सर्व गोष्टी तुम्हाला इथे अर्जामध्ये भरून घ्यायच्या आहे. तर अशा प्रकारची सर्व माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा हा अर्जाचा इथे नमुना असणार आहे. पदभरती 2025 ची आहे. हा अर्जाचा नमुना आहे. तुम्हाला इथे अर्ज भरल्यास सर्वात अगोदर तुम्हाला पेमेंट केल्यास इथे UTI नंबर भरायचा आहे. कधी पेमेंट केलं तो दिनांक आणि ऑनलाईन पद्धतीने भरणा केलेल्या शुल्काची रक्कम तुम्ही किती पेमेंट केली तो तुम्हाला इथे भरून घ्यायची आहे. तर तुम्हाला ते 150 असं भरून इथे UTI नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पदाचं नाव कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात, तुमचं संपूर्ण नाव मराठीमध्ये, परत इंग्लिशमध्ये तुमचा संपूर्ण ॲड्रेस, पत्ता, पिनकोडसह तुम्हाला ते टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आयडी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे भरायच्या आहेत. जन्मतारीख सर्व गोष्टी. तुम्ही अर्ज कोणत्या कॅटेगरीमधून भरता त्या तुम्हाला ते टिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्जामध्ये तुम्हाला इथे 10वी, 12वी, ANM, JNM जे झालेले आहेत ते तुम्हाला ते भरायचं आहे सर्व गोष्टी. आणि त्याच्यामधून तुम्हाला जेव्हा अनुभव कंपल्सरी आहे तर 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लावायचा आहे. तर तो कुठे केलेला आहे, कधीपासून केलेला आहे, कधीपर्यंत, किती महिने झाले आणि किती दिवस झाले या सर्व गोष्टी तुम्हाला इथे भरून घ्यायच्या आहेत. आणि शेवटी तुम्हाला बघा इथे तुमच्यावर कोणती खटला चालू आहे का, तुमच्यावर कोणता गुन्हा आहे का, असेल तर येस नाही तर तिथे नो करायचं आहे. तर या गोष्टी तुम्हाला इथे भरून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला इथे अर्जासोबत तुम्ही कोणती कोणती प्रमाणपत्र जोडत आहात ते सर्व तुम्हाला इथे भरून घ्यायचे. त्या सर्व प्रमाणपत्र जे आहेत तुम्हाला ते नोटिफिकेशन मध्ये सर्व PDF मध्ये आहेत. तर तुम्हाला PDF एकदा वाचून घ्यायचे आहे. ते सर्व कागदपत्र तुम्हाला ते जोडायचे आहे. आदिवासी आहात का महाराष्ट्रात जर तुमच्याजवळ डोमिसाईल असेल तर येस करायचं आहे, नाही तर नो करायचं आहे. तर तुम्हाला ते येसच करून घ्यायचं म्हणजे आहेच करून घ्यायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरल्याची पावती जोडली आहे का तर तुम्हाला जोडायची आहे आणि तिथे तुम्हाला येस आहे असं करून घ्यायचं आहे. तर बघा कार्यालयीन काम करण्यासाठी बाकीच्या या गोष्टी आहेत त्या तुमच्यासाठी नाहीत, कार्यालयासाठी असणार आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे प्रतिज्ञापत्र आहे हे तुम्हाला इथे जोडून घ्यायचं आहे. तुमचं नाव भरायचं आहे, तुम्ही कोणाचे पाल्य आहेत ते भरायचं आहे, तुमचं किती वर्ष आहे, कुठे राहता आणि तुम्ही तुमचं सर्व नाव वगैरे इथे भरून तुम्हाला किती मुले आहेत, काय नाही या सर्व गोष्टी तुम्हाला इथे भरायच्या आहेत आणि व्यवस्थितपणे तुम्हाला ते अर्ज हा सबमिट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचे बघा मित्रांनो ही सर्व माहिती तुम्हाला इथे असणार आहे. तर हा होता ही होती सर्व याच्याबद्दलची या पदाबद्दलची सर्व माहिती. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याअंतर्गत तुमची पदभरती करून घेतली आहे. ANM साठी ही पदे असणार आहेत. बाकीची जी पदे आहेत वैद्यकीय अधिकारी हे ते सर्व गोष्टी तुम्हाला PDF मध्ये पाहण्यासाठी भेटूनच जाणार आहे. तर अशा प्रकारची जाहिरात होती विद्यार्थी मित्रांनो. शेवटी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच जॉबच्या सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर वेळोवेळी भेटत जातील. शेवटी धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये.